इकडून राजन खराटे यांची गाडी आली बंधाऱ्यावरती. त्यांनी गाडीतून उतरून शिव्या चालू केली. मिस्टरांना ह्याच्यामध्ये त्या नदीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला त्यांनी. मी मध्ये गेल्यास मला पण मारण्याचा प्रयत्न, माझ्या पण नरड्याला धरलं, छातीवरती बुक्क्याही मारल्यात त्यांनी आणि त्यांच्यावरती केस दाखल केली. पण अजून त्यांना काय अटक नाही झाली. आज 3 दिवस झाले त्यांना काय अटक नाही झाली. त्यांनी मला धमकी दिली म्हणजे, आणि करतील पण ते तसेच. आमची एकतर वस्तीवरती घर आहे, आमचं एकटंच घर आहे आणि माझी मुली बाहेर शिकायत, माझे मुलं आहेत, त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे. त्यांनी सांगितलंय का तुमचं मी रात्रीत कार्यक्रम करीन अशी धमकी दिली मला त्यांनी. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आज आपण बघितलेलं आहे की जर फलटण तालुक्यामध्ये अशा पद्धतीनं अन्याय अत्याचार बौद्ध समाजाच्या महिलांवर भावांवरती होत असतील तर ही निंदनीय गोष्ट आहे. साहेब, एवढ्या ज्या महिला आपण बघत आहात की एवढ्या मोठ्या संख्येनं या कुटुंबाच्या मदतीसाठी आलेल्या आहेत. सर्व ज्येष्ठ आहेत, त्याचबरोबर आमच्या पॅन्थरचे ज्येष्ठ आहेत, हरीश आप्पाजी काकडे आहेत, वकील साहेब आहेत. सर्वच जण आम्ही या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून पीडितेच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. त्याची सेक्शन 31R, 31S, 32 VA, 115(2), 351(2), 352, 324(4) याप्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्यामध्ये ॲट्रॉसिटीचा कलम लागलेला आहे. परंतु जो पुढचा गडगंज आरोपी आहे त्या आरोपीवरती गुन्हा दाखल होऊन सुद्धा आज 48 तास झाले तरी त्या आरोपीला अटक नाही. आमचे आसू पवारवाडीमध्ये जे रहिवासी आहेत, ज्या ठिकाणी आपण बघत आहात, तर त्या मुलांवर सुद्धा बोगस गुन्हे दाखल करण्याचं षडयंत्र या ठिकाणी चाललेलं आहे. तर आमच्याकडून अशा कुठल्याही प्रकारच्या कुठल्या चुका होणार नाही. परंतु आमच्याच आया बहिणींना मारून जर आमच्या बोगस गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही खपून घेणार नाही. ही घटना निंदनीय आहे आणि ही घटना देशभर, महाराष्ट्रभर ही घटना भयंकर पद्धतीनं त्याचा प्रतिसाद उमटणार आहे. त्यामुळं माझी प्रशासनाला एक नम्रतेची विनंती आहे की आपण ही आरोपीला तात्काळ अटक करावी. म्हणून पोलीस प्रशासनाला एक पत्रव्यवहार करावा आणि माझ्या या भगिनीला या ठिकाणी न्याय द्यावा. आम्ही सदर ही घटना न्यायप्रविष्ट झालेली आहे, परंतु आरोपी अजूनही अटक नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे आता वातावरण इलेक्शनचं आहे आणि त्या इलेक्शनच्या वातावरणामध्ये आता काय 37(3)(1) लागू असतील, जमावबंदीच्या आधीच आहे. अन्यथा या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही समस्त फलटण शहर, फलटण तालुक्यातून किमान 5-6 हजार लोक याचा निषेध म्हणून व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलो असतो. परंतु आज कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी हे आम्ही अन्याय आमच्यावर झालेला आहे, परंतु कायदा व्यवस्था अबाधित राहावी या दृष्टिकोनातून आम्ही आज एवढीच जण या ठिकाणी तुमच्या कार्यालयाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि आमच्यावर झालेला जो अन्याय आहे तो अन्याय सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही तुम्हाला करत आहोत. तर निश्चितपणाने या निवेदनावरती कारवाई व्हावी एवढी नम्रतेची विनंती. जय भीम. जय भीम. 3 दिवसापूर्वी टाळेवाजवून